नांदेड़ में उद्धव ठाकरे 5 से 8 नवंबर तक मराठवाड़ा दौरे पर रहेंगे। उनका दौरा अतिवृष्टिग्रस्त किसानों को मिली 32,000 करोड़ की मदद का जायजा लेने के लिए है। अंबादास दानवे ने बताया कि ठाकरे सीधे जनता से मिलकर स्थिति का आकलन करेंगे। आइए सुनते हैं क्या कहा अंबादास दानवे ने। माननीय उद्धवजी ठाकरे साहेब 5, 6, 7, 8 या मराठवाड्याचा दौरा करतात आणि नांदेडला साहेब 6 तारखेला पण आहे आणि 7 तारखेला पण आहे। नांदेडच्या एका भागात 6 तारखेला आहे, एका भागात 7 तारखेला आहे आणि हा दौरा प्रामुख्याने शेतकऱ्याशी संवाद साधण्यासाठी की सरकारने जे पॅकेज जाहीर केलं अतिवृष्टीच्या नंतर या पॅकेजचं काय झालं। खरं तर हे पॅकेज म्हणजे शेतकऱ्यांशी दगाबाजी म्हणून आम्ही या कार्यक्रमाला दगाबाजरी अशा पद्धतीने एक टॅगलाईन दिलेली आहे। कारण सरकार शेतकऱ्याशी दगाबाजी करतंय। सांगितलं हेक्टरी 18,500 रुपये देऊ, मोठ्या मुश्किलीने काही ठिकाणी 7,500 8,500 आले, काही लोकांना तर 1,000-2,000 पण नाही आले। बागायती ज्याचं क्षेत्र आहे त्याला अजून 1 रुपया आलेला नाही। फळबागा जे आहे त्यांनाही काही आलेलं नाही। ज्याच्या जमिनी खडून गेल्या वाहून गेल्या त्याला सुद्धा काही आलेलं नाही। पीक विम्याचा तर काही प्रश्नच नाही, पण सरकारने सांगितलं पीक विमा मिळेल, रब्बीसाठी मिळेल। आता रब्बी कधी सुरू होती जरा सांगा।